कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे, तर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीसह जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आता हळूहळू घट होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी ही सध्या 30 फूट 7 इंचांपर्यंत आहे आणि अजूनही जिल्ह्यातील 48 बंधारे आहेत ते पाण्याखाली आहेत। याच पंचगंगा नदीची पाणी पातळी ही जवळपास 33 ते 34 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली होती। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाचा जोर कमी झालेला आहे, काहीशी उघडीप पावसाने दिलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा ह्या सगळ्या नदीचं पाणी आहे ते कमी होताना आपल्याला बघायला मिळते। जे काही पाणी पात्राबाहेर आलेलं होतं ते आता हळूहळू पुन्हा पात्रात जाताना आपल्याला बघायला मिळते। धरण क्षेत्राचा जर विचार केला तर पावसाचा जोर धरण क्षेत्रात ओसरलेला असला तरी पाणी साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर धरण परिसरामध्ये किंवा धरणामध्ये वाढताना बघायला मिळतो। राधानगरी धरण हे जवळपास 80% पेक्षा जास्त भरलेला आहे, ज्यातून 3100 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे। 1 जूनपासून जवळपास 2300 मिलीमीटर इतका पाऊस आहे हा राधानगरी धरण क्षेत्र परिसरात झालेला आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काहीशी पावसाने विश्रांती घेतली असं म्हणावे लागेल आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील घट होताना बघायला मिळते। त्यामुळे एक मोठा दिलासा कोल्हापूरकरांना मिळाला आहे। खरं तर हा मोठा दिलासा असला तरी दुसऱ्या बाजूला राधानगरी धरणाची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढते। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच हे धरण जे आहे ते 80% भरलेलं आहे। त्यामुळे पाऊस जरी कमी झालेला असला तरी कोल्हापूरकरांची चिंता मात्र कमी झालेली नाही असं म्हणावं लागेल। जर्नल सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।